अमेरिका आणि इराण जगातील दोन शक्तिशाली देश आणि काही तासांपूर्वीपर्यंत युद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते। पण अचानक असं काय घडलं की हल्ल्याचा इशारा देणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीच युद्ध थांबवण्याची घोषणा केली। 2 आठवड्यांची ही शस्त्रसंधी शांततेची सुरुवात की नव्या संघर्षाची तयारी, जाणून घेऊया। अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे। या शस्त्रसंधीनुसार दोन्ही देशांनी पुढील 2 आठवड्यांसाठी सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता। मात्र त्या अल्टिमेटम पूर्वीच अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे। ट्रम्प यांनी सांगितलंय की इराणचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून दोन्ही देशांमध्ये चर्चेचा मार्ग खुला झालेला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी देखील स्पष्ट केलंय, जर अमेरिकेने हल्ले थांबवले तर इराण देखील युद्ध थांबवेल। या करारात हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अट महत्त्वाची ठरली। अमेरिकेच्या या अटीला इराणने सकारात्मक प्रतिसाद दिला असून सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली करण्यास तयारी दर्शवली आहे। दरम्यान पाकिस्तानने या शस्त्रसंधीत महत्त्वाची मध्यस्थी भूमिका बजावली। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय। ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की मी 2 आठवड्यांसाठी इराणवरील सर्व हल्ले थांबवण्यास सहमत आहे। मात्र इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडण्याची अट पूर्ण करावी लागेल। आम्ही आमची लष्करी उद्दिष्ट पूर्ण केली आहेत आणि आता दीर्घकालीन शांततेच्या दिशेने वाटचाल करत आहोत। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी या शस्त्रसंधीला इराणचा विजय असल्याचं म्हटलंय। तसंच अंतिम करारासाठी इस्लामाबादमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। युद्धविरामासाठी मान्य झालेल्या 10 अटी काय आहेत आता ते पाहूया। अहिंसेप्रती कटिबद्धता, हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम, युरेनियम संवर्धनाला परवानगी, सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती, सर्व दुय्यम निबंधांची समाप्ती, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचा अवलंब थांबवणं, गव्हर्नर्स बोर्डच्या ठरावांचा अवलंब थांबवणं, इराणला नुकसान भरपाई देणं, पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्याची माघार आणि हिजबुल्लाहसह सर्व प्रादेशिक संघर्षावर युद्धविराम। तर 2 आठवड्यांची ही शस्त्रसंधी जगासाठी दिलासा आहे की फक्त वादळापूर्वीची शांतता हे येणारा काळच ठरवणार आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील अंतिम करार होणार का की पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पेटणार? तुमचं मत काय आहे? ही खरी शांतता आहे की राजकीय रणनीती? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।